माझं मी खासदार झाल्यापासून आणि खासदार पैकी अगोदर बसून या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो. मुंबईत ईशान्य मुंबई या ठिकाणी पूर्ण मुंबईचा कचरा हा ईशान्य मुंबईमध्ये येतो आणि त्याच्यामुळे टॉक्सिक फ्युम्स त्या कचऱ्यामध्ये येतात. त्याच्यामुळे लोकांना खूप रोगराई होते. मध्ये मुलुंड असू तर मुलुंडला डम्पिंग ग्राउंड बंद झालं, पण तिकडे ते टॉक्सिक फ्युम्स अजून येतातच आहे. कचरा जाळला जातो. भांडूप आहे, कांदूर आहे, कांदूरला नवीन डम्पिंग यार्ड आहे, तिकडे कचरा अजून टाकणं बंद नाही झालं. शिवाजीनगर गोवंडीचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं बंद करायचं, पण त्या पुढची प्रोव्हिजन करायचं आहे. कचरा जाईल कुठे, कचरा जनरेट होईल कुठे, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. हॉस्पिटल माझ्या मतदारसंघामध्ये मुंबईला मी जेव्हा मागच्या वेळी 2009 ते 14 खासदार होतो तेव्हा मुलुंडला अग्रवाल हॉस्पिटल म्हणून आहे, त्या हॉस्पिटलचं काम सुरू झालंय. अजून ते हॉस्पिटल चालू झालेलं नाही. ते माझ्या खासदार होण्याची वाट बघत होते, पण मला आता खासदार होऊन 1.5 वर्ष झालंय. आता तरी ते हॉस्पिटल चालू झालं पाहिजे. तिकडे स्टाफ मिळत नाही. मांडूरला दुसरं हॉस्पिटल तयार होत त्याचे काम लवकर होत नाहीये. शिवाजीनगर गोवंडी ज्या ठिकाणी पूर्ण कचरा येतो, बायोमेडिकल वेस्ट ज्या ठिकाणी येतं आणि लोकांना त्या ठिकाणी मल्टी ड्रग रेजिस्टन्सी झालेली आहे. म्हणजे जनरल सरकारच्या सर्वेप्रमाणे जनरल आयु 73 ते 79 इयर्स आहे, पण शिवाजीनगर गोवंडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी आणि आजूबाजूच्या लोकांना तिथली आयु 39 इयर्स झाली. ही ऑफिशियल रेकॉर्डचं सांगतो. तर आणि मल्टी ड्रग रेजिस्टन्सी तर अशीच झालेली आहे.